अर्थ नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. अधिक मास म्हणजे श्री विष्णूंना प्रिय असणारा असा मास आहे. म्हणून तर या महिन्याला पुरुषोत्तम मास, धोंड्याचा महिना किंवा मलमास असंही म्हटलं जातं. या महिन्यामध्ये पुण्य कमवण्याच्या अनेक असे नियम आहेत. पुण्य कमवण्यामध्ये अनेक अशा गोष्टीचं पालन जर आपण केलं तर आपल्या घराची खूप प्रगती होत असते, आपल्या मुलांची प्रगती होत असते. कारण हा महिना प्रगतीपरच आहे. न जाणो आपण 3 वर्षामध्ये कुठल्याच प्रकारचं तीर्थावर स्नान केलं नाही, गंगेमध्ये स्नान केले नाही किंवा एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं नाही तरीही काही हरकत नाही. पण या अधिक मास संपण्या अगोदर जर आपण एखाद्या तीर्थावर स्नान केलं, नदीला ही एक वस्तू आपण अर्पण केली तर खरंच घराची खूप अशी प्रगती होईल. कारण नदी ही अशी देवता आहे, या पृथ्वी तलावर 3 देवताचं साक्षात दर्शन होतं. जसं की सूर्यनारायण, चंद्रदेवता आणि नदीमाता. म्हणजे या तिन्ही देवता आपल्याला साक्षात समोर दिसतात. नदीत तर आपण स्वतः स्नान करणे, नदीला काही दान करणे ह्या सर्व गोष्टी स्वतः करू शकतो. म्हणून तर नदीला भारतामध्ये अतिशय असं महत्त्व आहे. या नद्यांचं पवित्र आणि आपल्या नद्यामुळे आपल्या जीवनामध्ये होणारी जी प्रगती असते ती खूप असते. कारण नदीच्या पाण्यामुळे गंगेमध्ये जसं स्नान करावं आणि आपला देह हा पवित्र होत असतो, आपण केलेल्या पापांचं निरासन होत असतं. म्हणून तर गंगेच्या स्नानाला अतिशय असं महत्त्व आहे. पण गंगेमध्ये दान करण्यालासुद्धा विशेष असं महत्त्व आहे. गंगेला दान करणं म्हणजेच आपल्या अनेक देवांना ते दान पोहोचत असतं. गंगेमध्ये दान केलेले ते प्रवाहामध्ये अर्पण होत असतं. म्हणून तर गंगेमध्ये दान करणं, नदीमध्ये दान करणं आणि पाणी हे आपलं जीवन आहे. पाण्याचे अनमोल हे असे उपकार आहेत आपल्यावर. पाण्याचे एवढे उपकार आहेत आपल्यावर की आपल्या जीवनात जर पाणी नसेल तर आपलं जीवनच नसलं असतं. म्हणून तर आपण गंगेमध्ये स्नान करावे. पण स्नान करण्याच्या अगोदर आणि आपल्याला ही एक वस्तू नदीला अर्पण करायची आहे. आता अधिक मास म्हणजे या मासामध्ये 33 या संख्येला अतिशय महत्त्व आहे. 33 संख्येमध्ये दान केलं जातं. मग 33 संख्येमध्ये अनेक दानाचे प्रकार आहेत आणि त्याला धोंडेदान म्हटलं जातं. या 33 धोंडेदान हे जसं की ब्राह्मणाला दान करावं, जावयाला दान करावं, विष्णूला दान करावं, एखाद्या मंदिरात दान करावं, 33 सवाष्णीला दान करावं आणि त्याचबरोबर गंगेलासुद्धा 33 पदार्थांनीसुद्धा म्हणजे धोंडेदान केले जातात. पण या व्यतिरिक्तसुद्धा आपल्याला नदीला म्हणजेच गंगा मातेला, म्हणजे तुमच्या बाजूला, तुमच्या गावाच्या बाजूला, तुमच्या शहराच्या बाजूला जिथे तुम्ही जाणं शक्य असेल, ती नदी असो किंवा गंगा असो, या कुठल्याही नदीत किंवा गंगेत जाऊन आपल्याला अधिक मास संपण्या अगोदर ही एक वस्तू अर्पण करायची आहे महिलांनो. यामुळे खरंच आपल्या घराची खूप प्रगती होत असते आणि आपल्या प्रत्येक गोष्टीतील अडथळेसुद्धा दूर होत असतात. आता ती वस्तू कोणती आहे आणि ती कोणत्या वेळेत अर्पण करावी या गोष्टीची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण जेव्हा केव्हा असे नवीन आणि महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड करेल त्यावेळेला त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ हा मिस करणार नाही आहे. आता गंगेत स्नानाला जाताना आपण आपल्यासोबत अनेक वस्तू नेत असतो. जसं की गंगेत स्नान करताना किंवा गंगेत स्नान करताना बरेच लोक गंगेमध्ये पैसा टाकतात, म्हणजे चिल्लर टाकले जाते गंगेला अर्पण. कधी गंगेचं दर्शन करतानासुद्धा गंगेला दान दिलं जातं, पैशांचंसुद्धा दान दिलं जातं. त्याचबरोबर या अधिक मासमध्ये नदीची, गंगेची या ओटीसुद्धा भरली जाते. ओटीसाठी एखादं हिरवं ब्लाऊज पीस असावं, त्यावर गहू किंवा तांदूळ असावे, एखादी सुपारी असावी, पैसा असावा. त्याचबरोबर या महिन्यामध्ये आंबा म्हणजेच आंब्याच्या फळाला विशेष असं महत्त्व आहे. असं म्हटलं जातं की आंब्यामध्ये अनेक देवांचा वास आहे. सर्व देवी देवता आंब्याच्या झाडावर एक वेळेला बसलेले होते आणि त्यांनी आंब्याला वरदान दिलेलं होतं. म्हणून तर फळांचा राजा हा आंबा मानला जातो आणि या आंब्याचं सुद्धा आपण या गंगेमध्ये दान करावं आपल्या सर्व वस्तू सोबत.
पण या सर्व गोष्टी आपण गंगेमध्ये स्नान झाल्याच्या नंतर करत असतो. पण आपल्याला गंगेच्या स्नानाच्या अगोदर नदीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे आणि त्यामुळे आपल्या घराची खरंच खूप अशी प्रगती होईल. जरी तुम्ही स्नान करत नसाल गंगेमध्ये, तरीही तुम्ही अधिक मास एखाद्या तीर्थस्नानावर गेला असाल, एखाद्या नदीच्या काठावर गेला असाल, तर अधिक मास संपण्या अगोदर नदीला ही एक वस्तू अर्पण करा. यामुळे घराची खूप प्रगती होईल. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची इच्छा आणि आकांक्षा मनोकामना पूर्ण होईल. कारण गंगा माता ही आपल्या पृथ्वी तलावर वाहणारी आणि आपल्याला दिसणारे असं दैवत आहे आणि गंगेमध्ये आपली सगळी पापही धुतली जाते असं म्हणतात. म्हणून तर गंगेवर स्नान करण्याला या अधिक महिन्याला विशेष असं महत्त्व आहे. गंगेमध्ये दान करण्याला त्याहून जास्त महत्त्व आहे. मग गंगेला आपल्याला ही एक वस्तू दान करायची आहे. आता ती वस्तू म्हणजे कल्पवृक्ष. कल्पवृक्षचं फळ म्हणजेच नारळ. आपल्याला अख्खं न सोललेलं नारळ घ्यायचं आहे. कुठल्याही त्याला शेंडी किंवा आपण जसं ओटीवर नारळ ठेवतो, शेंडी न काढता, त्याची कुठलेही न सोलता, तसं नारळ घ्यावं. आपल्या हातामध्ये घ्यावं ते नारळ, आपल्या दोन्ही हातात घ्यावं, नदीच्या काठावर जावं. गंगेत थोडेसे आपले पाय असावे किंवा आपण काठावर जरी उभं राहिलं तरीही चालेल आणि त्यावेळेला नदीला प्रार्थना करावी की हे गंगे, मी तुझ्या जवळ आलेलं आहो. मी तुझी पूजा करणार आहे. मी तुझ्या गंगेमध्ये स्नान करणार आहे. माझ्याकडून न जाणो किती पापं झाले असतील मला माहीत नाही. यामुळे माझी प्रगतीही थांबलेली आहे. माझ्या मुलांची, घराची प्रगती थांबलेली आहे. यामुळे तुम्ही मला हे सर्व गोष्टी द्या ज्या माझ्याकडे नाही आहेत. माझी सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करा. कारण गंगा माता ही सर्व पापांचा नाश करणारी आणि आपल्या सर्व गोष्टींचं संरक्षण करणारी असते. म्हणून तर गंगेमध्ये स्नानाला अतिशय असं महत्त्व आहे. मग ती हातात घेतलेलं नारळ आहे. सर्व गंगे मातेला ही वस्तू अर्पण करावी आणि हर हर गंगे म्हणत त्यामध्ये एक नारळ सोडावं त्या प्रवाहामध्ये आणि गंगेला नमस्कार करावा. आणि तुम्हाला स्नान करायचं असेल तर गंगेला म्हणावं की मी तुझ्या पाण्यामध्ये उतरणार आहे, मी स्नान करणार आहे, माझं संरक्षण कर. कारण पाण्यामध्ये सुद्धा संरक्षण विशेष असं महत्त्वाचं असतं. मग गंगेला स्नान करावं, जर नाहीतर हातपाय धुवावे आणि गंगेची पूजा करावी. आणि ह्या जर गोष्टी आपण अधिक मास संपण्या अगोदर केल्या तर निश्चितच आपल्या घराची प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही गंगा मातेच्या कृपेने. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन आणि महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.